नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? मजेत राहा. आज गणपती बाप्पाची स्थापना. आज गणपती बाप्पाचं मी डेकोरेशन करत आहे. काल हरतालिकेचा उपवास उत्तर पूजा असल्यामुळे आज हे डेकोरेशन थोडंसं छोटंसंच बनवणार आहे. आता मी ते बघा तुम्ही कसं बनवते. तुम्हाला छोटंसं डेकोरेशन मी दाखवत आहे. आज गणपती बाप्पाची स्थापना. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही दोघंच आज डेकोरेशन करत आहे छोटंसं. आज मी ते कुंड्यामध्ये माती घेतली आहे, कुंड्यामध्ये वाळू टाकली आहे, कुंड्यामध्ये ते फर्निचरचे प्लाय आहे ना छोटे बारीक, ते कट करून मी असंच मागचं बॅकग्राऊंड करत आहे. आणि ते खांब मी कुंड्यामध्ये असं लावले आहे. आता मी त्याच्यावर साडी टाकत आहे. तर साडी टाकत ते बॅकग्राऊंडला मी साडी टाकत आहे. ही साडी खणाची साडी आहे. तर त्याच्या आधी मी हा पडदा मी मागच्या बॅक साईडला टाकत आहे. ते म्हणजे फर्निचरचे प्लाय असं लागत त्यांना माऊ नाही आहे, ते त्यासाठी ती साडी पण ओढ्यात जाईल त्याचे धागे. त्यासाठी मी हा पडदा आधी वापरते. आपल्याला छोटंसं सिंपल असं डेकोरेशन करायचं आहे. आम्ही दोघंच करतोय आज डेकोरेशन. आणि 12:30चा टाईम येतं, तर लवकर झालं पाहिजे. 12:30 वाजेपर्यंतच आपला गणपती बाप्पाची स्थापनाचा टाईम आहे. त्यासाठी मी आता हे पटपट आम्ही दोघंजणं करून घेतोय डेकोरेशन छोटंसं. हे गणपती बाप्पासाठी मी हे फुलाचे माळा वगैरे घेतले आहे. त्यासाठी आता सिंपल असं मी डेकोरेशन करत आहे. गणपती बाप्पाचं आज पाऊस पण चालू आहे, तर त्याच्यामुळं कुठं बाहेर पडायला पण भेटलं नाही जास्त. आणि सारखं 8-10 दिवस झाले तसा पाऊस चालू आहे. आणि नेमका गणपती बाप्पाच्या स्थापनाच्या टायमाला जोराचा पाऊस आला नेमकं. आणि आता पण बाहेर पाऊस पडतोय. आता साधं सिंपल मी असं डेकोरेशन करत आहे. मला पटापटा हे काढून देत आहे. मला असं जॉईन केलं आहे माळा, तर त्यासाठी सुट्टे करून देतात आहे. गणपती बाप्पाची मूर्ती पण छोटीशीच आणली आहे. तर या वर्षी माझा शेवटचा 5 वर्ष पूर्ण झाले माझ्या गणपती बाप्पांना बसून. त्याच्या आधी पण बसवला होता, तर एक वर्षाचा गॅप सोडून मी हे पुन्हा आता 5 वर्ष आहेत. तर पुढच्या वर्षी आता गणपती बाप्पा बसू. आवड असली तर आम्ही दोघंच हे करायला, कुणी नसतं करायला. आवड आहे पण बघू आता वेळ भेटला तसं मी करायचा प्रयत्न करीन. आम्ही दोघंच करतोय ना, जसं वेळ भेटेल तसं करतोय. असं हे केलंय फुलाच्या माळा वगैरे टाकून मी असं. आणि आता टिपवायला मी आता हा साडीचंच आहे, नेट साडी. तर त्याच्यावर काही असं टाकून घेते कपडा साडीचा. आणि ते चला मी तुम्हाला आज दाखवते कसं मी डेकोरेट केलं आहे. डेकोरेशन एकदम सिंपल आहे बघा. हे कुंड्यावरती मी असे फुलाच्या माळा वगैरे टाकून ठेवलं आहे. आणि दोन्ही साईडला मी हे म्हणजे झाड लावेल कुंड्यामधलेच छोटेसे. आणि एकदम सिंपल असं बनवलं आहे डेकोरेट. आता गणपती बाप्पाची स्थापना मी करते. आमचे असे मध्ये बघितलं अक्षताची स्वस्तिक काढत आहे. आता गणपती बाप्पा इथं ठेवला आहे. मूर्ती अशी ठेवा का आपल्या आहो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा स्थापना अशा प्रकारे करतो. हे आता तांदूळ वगैरे घेतलाय, कळस असं स्वस्तिक वगैरे काढली आहे. आणि एका तांब्यामध्ये 1 रुपये अक्षता, दुर्वा आणि हळदी कुंकू असे टाकायचे आहे आपल्याला.
आणि नागिनीची पानं, तुम्ही काय बोलता ते, खाऊची पानं ते वगैरे, आणि पत्री मी झाडाचीच आमच्या गार्डन मध्ये झाडाची आणि फुल आपण विकत घेतले. हे फुल कंपल्सरी पाहिजेच आहे गणपती बाप्पासाठी. आणि 5 फळं आहे, तर हे पिशवीमध्येच येत आहे 5 फळं तसेच ठेवले. आणि हे गणपती बाप्पाला आपण घालत आहोत. गणपती बाप्पाचा हार पण घालत आहोत असा मोत्याचा. नंतर आपण फुलांच्या माळा वगैरे त्याचा हार घालत आहोत. आता गणपती बाप्पा आपल्याला साईडला ठेवायचे आहे, तर त्यासाठी आपण हा गणपती बाप्पाला अंघोळ घालत आहोत. दह्याची आणि दुधाची स्वच्छ आपण स्थापना करण्याच्या पूर्वी आधी आपल्याला असं करून घ्यायचं आहे. कपड्यांनी पुसून गणपती बाप्पाला आंघोळ वगैरे घालून स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ पुसा. पान घ्या, पान ठेवा पहिलं. आणि एक पानाच्या म्हणजे नागिनीच्या पानाच्या याच्यावर ठेवायचे. त्यांना हळदी कुंकू, गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षता, फूल असं अर्पण करायचं आहे. जास्वंदीचं फूल आहे गणपती बाप्पाचं खूप आवडतीचं आहे. आणि दुसऱ्या साईडला आपण पान, खारी, खोबरं, बदाम, काजू, 1चा कॉईन असं आपण ठेवत आहोत. आणि हातांना पण हळदी कुंकू तेवढं समयमध्ये हे टाक ना, ह्याच्यात तेल टाक ना, आवड ना तेल. हे तर दिवाय ना छोटा, त्याच्यात तेल टाक. समय ना समय तेल टाक. नंतर आपल्याला त्यांना फुलं वगैरे करून घ्यायचे. आता बाप्पाचे पण पूजा करून कुंकू, अक्षता, हळदी कुंकू, अष्टगंध सगळं हे लावायचं. गणपती बाप्पाला पण गुलाल लावा. हे पण आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि सर्व एकच काम करायचं, हळदी कुंकू लावून घ्यायचं सगळीकडे पटापटा. विडा ठेवलाय ते पाण्याचा, त्यांना पण टाकून घ्यायचं आहे. आणि कळसाला पण हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. आमचे साहेबच आज पूजा करत आहेत. पाय मुरगाल्यामुळे मी हिडो गुलाब तर लावायचा स्वतः गंध नाही पण गुलाब लावा. आता इथून पुढचे माझे मोठं फुल गणपती रोजचे हिडो येत जाईल डेली. बाकीचं तिच्या पायथ्याशी ठेवा. कळसावर पण आपल्याला हळदी कुंकू लावून आपलं फुल अर्पण करायचंय. गणपती बाप्पाचं जास्वंदीचे फूल पण आपल्याला अर्पण करायचंय. दुर्वा टाका दोन्ही साईडला आपल्या गणपती बाप्पाच्या जास्वंदीचे. हे पण जास्वंदीचेच फुल आहे पण वेगळं आहे थोडं. आणि दुर्वा त्या साईडला ठेवायची. बस दर्शन घ्यायचं. दिवा वगैरे पेटवून आपल्याला समय. आता सर्वांनी हळदी कुंकू लावून आपल्याला दर्शन करून घ्यायचं आहे. अगरबत्ती वगैरे ओळून नाही ना ते स्पष्ट नाही सर. मग फक्त जास्त उडून नाही द्यायचं, जास्त नाही करायचं, खराब नाही करायचं बाप्पा आपला. हळदी कुंकू तिकड छोट्या गणपती बाप्पा तर मला वेळ भेटत नाही. मी आता सर्वात शेवटी त्याच्यावर टाकायचं थोडं हळदी कुंकू. इकडे कळसावर टाका. अष्टगंध, गुलाल हे सगळं वापरायचं एकदा पहिल्यांदा. साईडला ठेवलं कॅमेरा दिसत इकडे कळसावर. एका साईडला कॅमेरा हातात पकडून मी ठेक करत आहे, व्हिडिओ शूट करते. आता मी पण गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अक्षदा, गुलाल, बुक्का, अष्टगंध हे सर्व आपण लावल्यानंतर मग आपल्या कपाळाला पण लावून घ्यायचं आहे. कळस वगैरे त्याला पण हळदी कुंकू व्हायचंय. आपण साईडला छोटीशी अशी गणपती बाप्पाची मूर्ती आणली आहे. बरं झालं आज तरी मला म्हणजे आमच्या सरांच्या पायाचे प्लास्टर काढल्यामुळं आपलं हे झालं आहे. त्यांचे पण पाय मुरगाळला आहे, तर शक्य झालं. गणपती बाप्पाची छोटी मूर्ती आणली. गणपती बाप्पा मोरया. खूप खूप थँक्यू गणपती बाप्पा.
तर आता आरती करून घेऊ आपण. पहिल्या सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती करत आहे. सुख करता भरता सुरुवातीला आपण सर्व ही आरती आपण करून घेऊ. सर्व आता मी 5 आरत्या करून घेणार आहे. पहिल्या दिवशी सर्व 5 आरत्या देवीची, शंकराची, गणपती बाप्पाची, आपल्या कुलदेवीची, खंडोबाची, दत्ताची, अशा 5 आरत्या सर्व आज पहिल्या दिवशी कापूर. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, प्लीज सबस्क्रायबर.